कालपर्यंत सिद्धार्थ आणि अनन्या एकमेकांचे शत्रू होते, पण आता ते दोघं एकत्र आले आहेत. कारण त्यांचा खरा शत्रू बाहेरचा नाही, तर घरातला आहे. सिद्धार्थचा सर्वात जास्त विश्वासू माणूस कबीरच त्याच्या साम्राज्यावर डोळे ठेवून बसलाय. आज सुरू होणार आहे असा बुद्धिबळाचा खेळ, जिथे प्रत्येक चाल कोट्यवधीची आहे. आणि एका चुकीच्या निर्णयाने संपेल परब इन्फोटेकचे संपूर्ण साम्राज्य. शेवटी कबीर जिंकेल की किंग सिद्धार्थ परब? चला पाहूया सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 13. लोणावळ्याच्या त्या उंच कठड्यावर पाऊस आता ओसरला होता, पण धुक्याची एक पांढरी गूढ चादर संपूर्ण डोंगरावर पसरली होती. विजांचा कडकडाट आता थांबला होता, पण हवेत मात्र एक वेगळाच थरार जाणवत होता. अनन्या सिद्धार्थच्या छातीला घट्ट बिलगून उभी होती, पण तिचे शरीर अजूनही थरथरत होतं. हा थंडीचा थरकाप नव्हता. परब इन्फोटेकच्या मुख्य मॅनेजर कबीर याने फोनवर दिलेल्या धक्क्याचा होता. ज्या कबीरला सिद्धार्थ स्वतःचा भाऊ मानत होता, ज्याच्यावर अनन्यानेही विश्वास ठेवला होता, तोच कबीर या संपूर्ण खेळाचा मुख्य सूत्रधार निघाला होता. त्याने लंडनच्या कंपन्यांशी हात मिळवणी करून मोहिते साम्राज्य आणि परब इन्फोटेक दोन्हीही हडप करण्याचा डाव आखला होता. सिद्धार्थने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. त्याचे ओले केस कपाळावर आले होते, पण त्याचे डोळे एखाद्या महायुद्धाची घोषणा करणाऱ्या राजासारखे स्थिर आणि अंगारासारखे चमकत होते. अनन्या, माझ्याकडे बघ. सिद्धार्थचा तो भारदस्त कडक आवाज धोक्याला चिरून तिच्या कानावर पडला. रडणं थांबव. कबीर स्वतःला खूप मोठा बुद्धिबळ पट्टू समजतोय ना? मग त्याला हे माहीत नाही की तो ज्या पटावर खेळतोय तो पट आणि त्या पटावरच्या सगळ्या सोंगट्या या किंगने आधीच विकत घेतल्या आहेत. अनन्याने आपले डोळे पुसले. तिच्या डोळ्यातून आता एक नवीन अंगार बाहेर पडत होता. सिद्धार्थ, कबीरने माझ्या डॅडला फसवलं आणि तुझ्या मैत्रीचा पायाच त्याने उखडून टाकला. मी त्याला कधीच माफ करणार नाही. आपण त्याचे हे स्वप्न मातीत मिळवू. दॅट्स लाईक माय क्वीन. सिद्धार्थच्या ओठांवर एक अत्यंत डेंजर पण देखणं हसू उमटलं. त्याने तिचा हात आपल्या मजबूत हातात घेतला. खेळ आता बदलला आहे. आत्तापर्यंत तू माझ्या विरोधात लढत होतीस, त्यामुळे तू हरत होतीस. आता तू माझ्या सोबतीनं लढणार आहेस. विचार कर, आता त्या कबीरचा काय हसणं होईल. त्या काळ्या कुट्ट रात्री कोसळणाऱ्या पावसाच्या आणि डोंगराच्या साक्षीने किंग आणि त्याच्या क्वीनने एकत्र येऊन कबीरचा विनाश करण्याचा एक अभेद्य करार केला. पहाटेचे ठीक 4 वाजले होते. मर्सिडीज मेबॅक पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं एक्सप्रेस वेवरून वेगाने वाहत होती. गाडीच्या मागच्या सीटवर सिद्धार्थ आणि अनन्या बसले होते. अनन्याने आता तिची साधी निळी कुर्ती घातली होती आणि डोळ्यांवर तो गोल चष्मा चढवला होता, कारण तिला ऑफिसमध्ये अजूनही तिची नंदिनीची ओळख कायम ठेवायची होती. नंदिनी, आय मीन अनन्या. सिद्धार्थने तिचा हात आपल्या हातात घेत म्हटले. कबीरला अजिबात संशय येता कामा नये की आपल्याला त्याचं सत्य माहीत आहे. तो ऑफिसमध्ये आपला सर्वात मोठा हितचिंतक असल्याचं नाटक करेल. आपल्याला त्याच्या जाळ्यात त्याला अडकवायचं आहे. हो सिद्धार्थ, अनन्याने शांतपणे सांगितलं. कबीरला वाटू द्या की त्याचा वार अचूक बसलाय. मी आज ऑफिसमध्ये पुन्हा एकदा तीच साधी घाबरलेली नंदिनी बनून वागेन आणि माझ्या त्या कॉर्पोरेट व्हॉइस पेजवरून तिसरी रील अपलोड करेन. परफेक्ट. सिद्धार्थचे डोळे तीक्ष्ण झाले. या तिसऱ्या रीलमध्ये तू माझ्यावर आरोप असा करायचा ज्यामुळे आपल्या कंपनीचे शेअर्स अचानक घसरतील. कबीर या संधीची वाट पाहत आहे. जसे शेअर्स खाली येतात तो ते खरेदी करण्यासाठी आपले सगळे बेनामी फंड्स मार्केटमध्ये लावेल आणि नेमकी त्याच वेळी आपण त्याला ट्रॅप करू. गाडी मुंबईत पोहोचली तेव्हा सिद्धार्थच्या मनात आपल्या मित्राच्या विश्वासघाताची आग भडकत होती, पण चेहऱ्यावर मात्र कमालीची शांतता होती.
सकाळचे ठीक 9:30 वाजले होते. लोअर परळच्या परब इन्फोटेकच्या ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि अनन्या आत आली. डोळ्यांवर तोच मोठा चष्मा, हातात साधी सॅक. ती हळूच चालत तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तेवढ्यात कॉरिडॉरमध्ये सिद्धार्थच्या बुटांचा कडक आवाज झाला. तो नेहमीप्रमाणे रुबाबात आला, पण आज त्याचा चेहरा मुद्दामून खूप रागीट ठेवला होता. तो थेट अनन्याच्या डेस्कपाशी थांबला आणि त्याने हातातील फाईल टेबलवर आदळली. नंदिनी, काल रिसॉर्टवर जे काही झालं त्यानंतर मला वाटलं होतं की तू आज वेळेवर कामाचा रिपोर्ट सबमिट करशील. पुढच्या अर्ध्या तासात मला मॅक्सवेल प्रोजेक्टचा सर्व्हर डेटा माझ्या केबिनमध्ये हवा आहे, नाहीतर आत्ताच्या आत्ता या ऑफिसमधून बाहेर पडा. सिद्धार्थचा आवाज इतका मोठा होता की बाजूचे कर्मचारी भीतीने थरथरले. सॉरी सर, मी आत्ताच करते, अनन्याने रडकुंडीला आल्याचा अभिनय केला. सिद्धार्थ वेगाने त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. तो आत जाताच कबीर अत्यंत सहानुभूती दाखवत अनन्याच्या डेस्कपाशी आला. त्याचा तो गोड मुखवटा आज अनन्याला आतून प्रचंड चिड आणत होता. नंदिनी, काळजी करू नकोस, कबीरने अत्यंत काळजीवाहू आवाजात म्हटले. सीट खूप रागात आहे. काल रात्री त्याने तुझ्याशी रिसॉर्टवर खूप वाईट वर्तन केलं का? मला सगळं माहीत आहे. जर तुला अजूनही या सिद्धार्थ परबचा माज उतरवायचा असेल तर माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. मी तुला मदत करेन. अनन्याने चष्म्याच्या मागून स्वतःचे भाव लपवले. हा नराधम स्वतःला किती शहाणा समजतोय, ती म्हणाली. थँक्यू कबीर सर, तुम्ही खूप चांगले आहात. सर रागाच्या भरात काहीही करतात. तू फक्त मी सांगेन तसं कर. आज दुपारी सीट जेव्हा मीटिंगमध्ये असेल तेव्हा त्याच्या केबिनमधून प्रोजेक्ट गरुडची सिक्रेट डिजिटल की कॉपी करून मला दे, कबीरने हळूच सांगितले आणि एक विक्षिप्त हसू देऊन निघून गेला. दुपारचे ठीक 3 वाजले होते. प्लॅनप्रमाणे अनन्याने तिच्या डेस्कवरून कॉर्पोरेट व्हॉइस या चॅनलवरून तिसरी रील पोस्ट केली. थंबनेलवर लिहिलं होतं, परब इन्फोटेकचा महाघोटाळा, आंतरराष्ट्रीय डीलच्या नावाखाली फसवणूक. रील अपलोड होताच तो सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला. बिझनेस न्यूज चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज सुरू होती. स्टॉक मार्केटमध्ये एका मिनिटात भूकंप झाला. परब इन्फोटेकचे शेअर्स धडाधड खाली कोसळू लागले. 5%, 10%, 15% शेअर्सचा आलेख थेट लाल रंगात खाली जात होता. कबीर हा सगळा प्रकार सर्व्हर रूममध्ये बसून पाहत होता आणि मनातल्या मनात अक्राळ विक्राळ हसत होता. सिद्धार्थ, तू स्वतःला किंग समजतोस ना, पण आज तुझा हा किंग मेकरच तुझा मुकुट हिसकावून घेणार आहे. कबीरने लगेच त्याचे सिक्रेट हॅकर्स ॲक्टिवेट केले आणि घसरलेल्या शेअर्सच्या बळावर परब इन्फोटेकचे 51% शेअर्स खरेदी करण्यासाठी स्वतःचे बेनामी फंड्स मार्केटमध्ये उतरवले. तो सिद्धार्थच्या नकळत कंपनीच्या खात्यातील 500 कोटीचे फंड्स स्विस बँकेत डायव्हर्ट करत होता. ऑफिस सुटायची वेळ झाली होती. शेअर्स कोसळल्यामुळे संपूर्ण ऑफिसमध्ये तणाव होता, पण मुख्य केबिनच्या आत मात्र रणनीतीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला होता. अनन्या धावतच केबिनमध्ये आली आणि तिने दरवाजा आतून लॉक केला. सिद्धार्थ, कबीरने सापळा पूर्णपणे गिळला आहे, अनन्याने जवळ येत सांगितले. त्याने मार्केटमधून आपले शेअर्स खरेदी करण्यासाठी त्याचे सगळे लपवलेले फंड्स बाहेर काढले आहेत. सिद्धार्थ खिडकीपाशी उभा होता. तो मागे वळला आणि चालत अनन्याच्या अगदी जवळ आला. तिच्या डोळ्यातील ती चमक आणि हुशारी पाहून त्याला तिचा प्रचंड अभिमान वाटत होता. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तू खूप अप्रतिम काम केलं आहेस अनन्या. तुझा हा लूक, तुझी ही हुशारी मला दर सेकंदाला तुझ्या प्रेमात पाडते. सिद्धार्थचा आवाज आता कमालीचा मऊ आणि रोमॅन्टिक झाला होता. अनन्याने आपले डोळे वर केले. सिद्धार्थच्या त्या अथांग डोळ्यात स्वतःला पाहताना तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. सिद्धार्थ, आपण अजून जिंकलो नाही आहोत. कबीर खूप चतुर आहे. तो कितीही चतुर असला अनन्या, सिद्धार्थने तिचा एक हात आपल्या छातीवर थेट त्याच्या हृदयावर ठेवला. जोपर्यंत हे हृदय चालू आहे
तोपर्यंत या किंगच्या साम्राज्यावर आणि त्याच्या क्वीनवर कोणीही वाकडी नजर टाकू शकत नाही. उद्या सकाळी जेव्हा बोर्ड मीटिंग होईल तेव्हा कबीरला समजेल की तो ज्याला विजय समजत आहे तो त्याचा सर्वात मोठा पराभव आहे. सिद्धार्थच्या आणखीन जवळ झुकला. अनन्याने डोळे मिटले आणि सिद्धार्थने हळूच तिच्या कपाळावर एक प्रेमाचा ओझरत चुंबन घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 11 वाजले. परब इन्फोटेकच्या भव्य बोर्ड रूममध्ये कंपनीचे सर्व मोठे डायरेक्टर्स आणि शेअर होल्डर्स जमले होते. सिद्धार्थ मुख्य खुर्चीवर अत्यंत शांतपणे 3 पीस सूट घालून बसला होता. अचानक कबीर पुढे आला आणि त्याने मीटिंगचा ताबा घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचे ते नेहमीचे गोड हसू गायब झाले होते. तिथे आता एक कमालीचा माज दिसत होता. डायरेक्टर्स, आजची ही मीटिंग मी बोलावली आहे, कबीर मोठ्या आवाजात म्हणाला, कारण आज मी या बोर्डावर एक अतिशय भयानक सत्य सांगणार आहे. मिस्टर सिद्धार्थ परब यांनी कंपनीच्या फंड्सचा गैरवापर केला असून आज परब इन्फोटेकचे 51% शेअर्स माझ्या कायदेशीर ताब्यात आहेत. म्हणजेच काय, तर या कंपनीचा नवा मालक मी आहे. मी सिद्धार्थ परबला आत्ताच्या आत्ता या CEO पदावरून बडतर्फ करतोय. बोर्डरूममध्ये एकच गोंधळ उडाला. कबीर सिद्धार्थच्या जवळ गेला आणि अत्यंत क्रूर आवाजात म्हणाला, काय सिद्ध, कसा वाटला माझा गेम? तू ज्याला तुझा भाऊ समजत होतास त्यानेच तुला रस्त्यावर आणले. सिद्धार्थ आपल्या खुर्चीवर अत्यंत शांतपणे उठला. त्याने शर्टच्या बाह्या नेहमीप्रमाणे नीट केल्या, कोट सावरला आणि तो मोठ्याने हसायला लागला. त्याचा तो खोल भारदस्त आवाज बोर्डरूममध्ये गुंजला. कबीर, तू खूप चांगला बुद्धिबळ खेळलास, पण तू एक गोष्ट विसरलास. तू ज्या पटावर खेळत होतास तो पट मी 5 वर्षापूर्वीच डिझाईन केला होता. सिद्धार्थने अनन्याकडे पाहिले. अनन्या पुढे आली, तिच्या खऱ्या राजेशाही रूपात गाऊनमध्ये, आणि तिने स्क्रीनवर बोर्ड दाखवले. मिस्टर कबीर, तू ज्या बेनामी कंपन्याच्या माध्यमातून 51% शेअर्स खरेदी केलेस त्या कंपन्या भारतात ब्लॅकलिस्टेड आहेत, कारण तुमचे फंड्स बेकायदेशीर आहेत. सिद्धार्थने आणि मी मिळून सायबर सेल आणि CB ला याची माहिती काल रात्रीच दिली होती. तू खरेदी केलेले सगळे शेअर्स फ्रीज झाले आहेत आणि तुझे स्विस बँकेतील 500 कोटी रुपये सरकारने जप्त केले आहेत. तू आता पूर्णपणे कंगाल झाला आहेस. कबीरने घाईघाईत त्याचा लॅपटॉप उघडला. स्क्रीनवर लाल रंगात अक्षरे चमकत होती. ॲक्सेस डिनाईड, फंड्स फ्रोझन. व्हॉट? माझे पैसे? कबीर ओरडला. त्याचा चेहरा पांढरा पडला. फक्त पैसेच नाही कबीर. सिद्धार्थने कबीरच्या कॉलरला घट्ट पकडलं आणि त्याला एका झटक्यात टेबलवर दाबले. सिद्धार्थचा रागीट अवतार पाहून बोर्डरूममधील डायरेक्टर्स मागे सरकले. तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलास ना? तुझ्या या आर्थिक घोटाळ्यांचे आणि फसवणीचे सगळे पुरावे आता पोलिसांकडे पोहोचले आहेत. तेवढ्यात बोर्डरूमचा मुख्य दरवाजा जोरात उघडला आणि मुंबई पोलिसांचे पथक आत आले. त्यांनी कबीरच्या हातात बेड्या ठोकल्या. कबीर अत्यंत अपमानास्पद स्थितीतून तिथून बाहेर पडला. सिद्धार्थ बोर्डरूमच्या मध्यभागी उभा होता. शत्रू बाहेरचा नव्हता तर घरातलाच होता. पण किंगने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले होते. अनन्याने चालत येऊन सिद्धार्थचा हात आपल्या हातात घेतला. पण कबीर बाहेर जाता जाता वळला आणि मोठ्याने क्रूरपणे हसला. सिद्धार्थ, तू मला जेलमध्ये पाठवलंस ना? पण लक्षात ठेव, मी परब इन्फोटेकच्या मुख्य सर्व्हर रूममध्ये एक सायबर टाईम बॉम्ब ॲक्टिवेट केलेला आहे. पुढच्या 24 तासात जर तो पासवर्ड मिळाला नाही तर या परब इन्फोटेकचे नाव आणि तुझा हा माज या जगाच्या नकाशावरून पुसला जाईल. कबीर निघून गेला. पण बोर्डरूमच्या स्क्रीनवर आता एक 24 तासाचा रिव्हर्स टाईम सुरू झाला होता. 23.59.59. आता सिद्धार्थ आणि अनन्या या सायबर टाईम बॉम्बचा सामना कसा करणार? त्या सिक्रेट पासवर्डचा शोध घेण्यासाठी हे दोघे कोणती नवीन चाल चालणार? तर मित्रांनो, कबीरला वाटत होतं की त्याने किंग सिद्धार्थ परबला हरवलं, पण त्याचा सगळा प्लॅन उलटा पडला. मात्र जाताना कबीरने असा सायबर टाईम बॉम्ब ॲक्टिवेट केला आहे जो पुढच्या 24 तासात
परब इन्फोटेकचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करू शकतो. आता सिद्धार्थ आणि अनन्या हा अशक्य वाटणारा पासवर्ड शोधून कंपनी वाचवतील का की कबीरचा शेवटचा डावच किंगला गुडघ्यावर आणेल? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 14. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या भागात. जय महाराष्ट्र.